एक्सक्यूज मी. तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. अरे ही पार्टीमध्ये होती ना तारा बरोबर. हा, ताराची असिस्टंट. होय. एक मिनिट, तुम्ही आत नाही जाऊ शकत. बायकांचे कार्यक्रम चालू आहेत. तुला माहितीये हा कोण आहे? हा तारा वझेचा टॉप मोस्ट फॅन आहे आणि त्याला असं वाटतंय की तारा वझे आतमध्ये गातेय, सो ह्याला तू अडवू शकत नाहीस. त्यामुळे आम्हाला जाऊ दे प्लीज. एक्सक्यूज मी. बाय बाय. आत तारा मॅडम गातच नव्हत्या. ताराचा आवाज मी स्वप्नात पण ओळखू शकतो. नाही ते बरोबर आहे, पण ते रेकॉर्ड केलेलं गाणं असतं ना, ते लावलं होतं. रेकॉर्डेड रेकॉर्डेड असं वाटत नाहीये. नसेल वाटलं तरी तेच होतं, रेकॉर्डिंग. ठीक आहे. एक मिनिट प्रसाद. घे. अर्धा तुम्ही घ्या. दादा हे घ्या. थँक्यू. आणि इकडे फोन. हा दादा. हा, तुम्ही कुठे आहात? जिथे आहात तिथून आत्ताच्या आता इथे पोहोचा. ती गँग गोडाऊनला पोहोचली, आपल्याला निघायला हवं. आलोच. चल. चल. आणि का अलका, पुरी आता. हे बघ, ह्या वर्षीची मिस पुणे विजेती आपली शिडी. तिलोत्तमाचं घर उद्ध्वस्त करणारी आपली पहिली पायरी अस्मी प्रधान. पूजा औषध संपली. जयंती, ए जयंती. हानगुली काय करेल तू?
काय करतोय जयंती काय हो तुमचं? माझा पिक्चरचा क्लायमॅक्स सुरू झाला की तुम्हाला आठवण येते ना माझी सासूबाई? अगं ही एवढी आप्पूची औषधं संपली घेऊन येते का जरा? मीच गेले असते ग पर माझ्या दुखऱ्या पायामुळे मला काही चालता येईना. आणि माझे पाय काही दुखतच नाहीत ना. असं कसं सासूबाई? कोट्टलवारांच्या घरातले असले म्हणून काय झालं? पाय काही सोन्याचे नाहीत ना माझे. मी नाही जाणार. अगं पर जयंती कुठं लांब जायचंय का? जवळ असेल ना तर लांब मी जाणारच नाही. म्हणजे सकाळपासून कंबर लय दुखते हो माझी. तुम्ही पाहिलं ना मी किती कामं केली ती. लय दुखायले कंबर. आणि तसं पण जिनं कामं करायला पाहिजे तिथं बाहेरून डरते ना. मी नाही जाणार. मी मला पिक्चर बघायचा ना, जमणारच नाही. अगं ऐक ना जयंती, अगं ही औषधं महत्वाची आहे बाई. तुमच्यासाठी असतील हो, माझ्यासाठी नाही. म्हणजे एवढी घाई आहे तर तुम्हीच जाऊन आणता का? लवकर येतील की नाही औषधं? कशी वाटली आयडिया? हा आहे की नाही? हा तुम्हीच जाऊ ना. विसरलीच बघा मी. महाराणी गेलीत ना बाहेर. त्यांना म्हणावं येताना तूच औषधं घेऊन ये, पटकन येतील. फोन करा बरं तुम्ही. हा फक्त काय माहितीये का, दिवसा उजेडीच आणायला सांगा. म्हणजे रात्रीची ती दिसायची नाही ना. क्लायमॅक्सला असते हो मी. कसला लेचा पेचा आहे वा हिरो. विलन लय भारी आहे. सावरे घरचे लग्नाचं बघत असतील ना ग? मी काय, माझं पण लग्नाचं बघतातच आहेत की. अगं कसला पण मुलगा बघतात. मला तर विचारत पण नाहीत कसला पाहिजे म्हणून. तुला विचारत का ग? नाही ना. पण सांग ना, कसला नवरा पाहिजे तुला? अगं घरचे बघतील की. घरचे बघतील तेव्हा बघतील, पण आपण आपल्या बोलायला नको. सांग ना कसा नवरा पाहिजे तुला. अगं सांग की. बरं सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे त्याचं ना माझ्यावर लई प्रेम असलं पाहिजे. त्यानं माझ्या बरोबर माझ्या घरच्यांची काळजी घेतली पाहिजे. माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या सोबत असला पाहिजे. आणि त्याला फक्त माझी नाही तर अख्ख्या जगाची काळजी असली पाहिजे. कुणा रागवणार नाही, कुणापासून लांब जाणार नाही. मी त्याला माझ्या डोळ्यात एक अश्रूही बघवणार नाही असं. अगं बाई, असं कोण असतंय हो या जगात? हाय की. जसा माझा विठुर आहे, तो सगळ्यांची मनं जपतो, सगळ्यांची काळजी घेतो, अगदी तसाच. बाई बाई, हिरोईनची शिफॉनची साडी कसली भारी होती. सासूबाई, हो माझा अख्खा पिक्चर बघून संपला. तुमचा सीन अजून चालूच आहे का? अगं जयंती ऐक, सासूबाई, काही बोलू नका हो. मदर इंडिया, तुम्हारी माँ की ममता मी समज सकती हूँ. पण एवढ्या उन्हाचं मी नाही जाणार हो बाहेर. काय ना टॅनिंग होईल हो मला. मग टॅनिंग काढायला ना लई चंदनाचे पॅक लागतात. तर मला कोणी पैसे पण देत नाही. आणि तसं पण कोट्टलवारांच्या घरांना डाग लागलेला आम्हाला चालतच नाही. मी नाही जाणार. तुम्ही बघा काय करायचं. मी ते रोहित्याकडे खेळायला जातो. बरं जा, काळजी घे. हो.
बरं मी काय म्हणते, आपण सगळे माझ्या घरी चहा प्यायला जाऊया. चला. नको बाई, तुझी ती जयंती वहिनी ते लय डेंजर प्रकरण आहे, आपल्याला तरी नाही झेपायचं. काही नाहीये ग, ती ना मनाने तिची खूप चांगली, फक्त कधी कुठं काय बोलायचं हे तिला कळत नाही. तुला तर बाई सगळं चांगलंच दिसतं, आम्हाला माहितीये काय आहे ते. राहू दे, नंतर कधीतरी ती नसल्यावर येतो. बरं चल. चला. आई अगं कुठे निघालीस आणि लंगडायला काय झालं तुला? अगं हे पायाचं दुखणं लय वाढलंय, चालू दे ना ते. हापूची औषधं बी संपली होती, म्हटलं जरा घेऊन येऊ. अगं पण तू काय चालली आहेस? साऊ आणि कोणाला सांगायचं बाई घरात? आई मला माफ कर, मी तुला म्हणलं होते पण मीच विसरले. ते मी घेऊन येते. दादा, हा आपला पण होलसेलर आहे ना? एक्झॅक्टली. केवढीच कन्साइनमेंट? एक्झॅक्टली मलाही कळत नाही एवढंच का कन्साइनमेंट बाहेर करतोय. मला असं वाटतं की इथे दुसरा कुठला तर गोडाऊन असायला हवा त्यांचा. सारंग, मग इथे थांबून अर्थ नाहीये, आपल्याला तिथे जायला हवं. हॅलो, तू माझी चिठ्ठी दिली आहे ना, ती घेऊन जा त्या माणसांकडे आणि त्यांना सांग हे सगळे प्रॉडक्ट्स हवेत. हो हो हो. आणि फोन स्पीकरवर ठेवतो. चालू असू दे फोन. चल. हॅलो, नमस्कार नमस्कार. जगन्नाथजी बोला. संकेत कसे असतात बघा ना. म्हणजे काल आपण सारंगच्या लग्नाविषयी बोललो आणि आज आणि काय जगन्नाथजी? जगन्नाथजी काय झालं बोला. नाही काही झालं नाही, काळजी करू नका. मी आत्ताच त्याची पत्रिका बघितली, तर पत्रिकेनुसार आत्ता त्याच्या आयुष्यात जो काळ चालू आहे तो प्रेम, विवाह, नातेसंबंध यासाठी अतिशय अनुकूल असा काळ चालू झालेला आहे. कोण आहे बे तू? बाहेरच्या माणसांना इकडे यायला परवानगी नाहीये. हो काय? मला जरा प्रायव्हेटमध्ये बोलायचं होतं तुझ्याशी. बोलूयात? हा बघ, आपल्याच एरियात येऊन आपल्याला डायलॉग मारतोय. काय रे, एकटा आला तर आला, या चिरकुटला पण घेऊन आला का सोबत? मचमच बस हा. याला पोचूया आपण आता. तुझ्या तर आता
दादा आम्हाला खाऊ पण येते यार. दे ना खाऊ. एक योग्य मुलगी लवकरच त्याच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे, जी त्याच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि समृद्धी त्याची भरभराट घेऊन येणार आहे. आणि अगदी तुमच्या घरामध्ये जी संतती सुखाची कमतरता आहे ना, तीही भरून निघेल. अहो, ग्रहस्थिती सगळं सांगतेय ना. मुलगी सुंदर असेल ना? हो, मनाने अतिशय सुंदर असणार ती. निरागस, भाबडी, नितळ मनाची असणारी. लक्ष कुठं होतं तुमचं? स्वतःच्या मुलीला सांभाळता येत नाही तुम्हाला? पिल्लू पिल्लू लागलं नाहीये ना तुला? माझं पिल्लू. लई उपकार झाले तुमचे, खूप आभार झाले तुमचे. माझ्या पोरीचा जीव वाचवला तुम्ही. सुखाने संसार करा पोरांनो. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही नवरा बायको नाही आहोत. तुमच्या मुलीला अडचणीत बघितल्यावर आम्ही दोघंही धावत गेलो मदतीसाठी, योगायोगाने. काळजी घ्या. धन्यवाद तुमचे. चल बाळ. अहो, तुम्हाला चांगलंच लागलंय. दादा तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. जा गाडी घेऊन ये जा. नाही नको, मी 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 ठीक आहे. हे बघा, प्लीज मला मदत करू. तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये इथे सोडून गेलो ना मी, तर मलाच गिल्ट वाटत राहील. प्लीज तू जा गाडी घेऊन ये जा.